अल्लाह बोल और सनातनी पर, जातिवाद पर, धर्मवाद पर, पार्टी चोरों पर, रोजगार चोरों पर, वोट चोरों पर अल्लाह बोल। और गाड़ी वाले, साइकिल वाले और बोल रहे भाऊ और बोल रहे दादा अल्लाह बोल। मी अरमान पठाण, आपण बघत आहात शार्प न्यूज। आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते। सरन्यायाधीश भूषण गवईंवरील भ्याड हल्ल्याचा भालेगाव शहरात तीव्र निषेध। माथे फिरू वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। आंदोलनाचा इशारा। भारताचे सरन्यायाधीश माननीय श्री भूषण गवई यांच्यावर 6 ऑक्टोबर 2025 सोमवार रोजी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान झालेल्या भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्नाचा भालेगाव शहरात तीव्र निषेध करण्यात आला। राजकीय व सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तथा माननीय राज्यपाल रा. सु. गवई साहेब यांचे सुपुत्र असलेल्या माननीय भूषण गवई साहेबांवर एका सनातनी माथेफिरू राकेश किशोर नावाच्या वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता। या निंदनीय कृत्यामुळे देशभरातील संविधानप्रेमी आणि फुले शाहू आंबेडकर विचारांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत। संविधानप्रेमी नागरिकांचा संताप। या घटनेचा निषेध करण्यासाठी भालेगाव शहरातील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील अनुयायी, सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। या कृतीमुळे देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेवर आणि संविधानाच्या मूल्यांवर हल्ला झाल्याची भावना निषेध करणाऱ्यांनी व्यक्त केली। माथेफिरूवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। निषेधकर्त्यांनी या घटनेतील आरोपी राकेश किशोर याच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची कडक मागणी केली आहे। संघटनांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर या समाजकंटकांवर कायदेशीर आणि कठोर कारवाई करण्यात आली नाही तर फुले शाहू आंबेडकर चळवळीतील अनुयायी व सर्व पक्ष संघटनांच्या वतीने भालेगाव शहरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, याची शासन प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी। यावेळी प्रमुख उपस्थिती। या निषेध व निदर्शनावेळी दिनेश ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट, करण भारत चव्हाण, कार्याध्यक्ष, तसेच भारत म्हसदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर जो मनुवादी वकील याने जो वोट उकारला याच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात, भारतामध्ये तीव्र निषेध आणि आंदोलन चालू आहे। मालेगाव शहरामध्ये सर्व संविधान प्रेमी, संविधानावर प्रेम करणारे, सर्व समाजाचे बांधव, सर्व पक्षाची लोक या ठिकाणी येऊन त्या नालायक माथेफिरूचं तीव्र शब्दात आम्ही सर्व गंभीर लोक जाहीर निषेध करतो। आणि या भारतामध्ये जर दीनदलित, गोरगरीब, अनुसूचित जातीचा, शेड्यूल कास्टचा एखादी माणूस, एखादी कर्तव्यवान व्यक्ती सर्वोच्च पदावर जातो तर ह्या मनुवादी लोकांना, या जातीवादी लोकांना, जातीवादी मानसिकता ठेवून या सर्वोच्च पदावर बसलेल्या मागासवर्गीय लोकांना, दीनदलित लोकांना, दलितांना जे अन्याय करतात, यांच्यावर हल्ले करतात, यांच्या डोळ्यामध्ये ही लोक खूपच असतात, यांना सहन होत नाही जे आहेत। यांनी गेल्या महिन्यापासून, गेल्या अनेक महिन्यापासून त्यांना 6 महिन्याचा कालावधी मिळालेला आहे। त्या कालावधीमध्ये त्यांनी अगदी उत्तम मोठे निर्णय केलेले आहेत, चांगले निर्णय केलेले आहेत। मागच्या काळामध्ये अट्रॉसिटी ॲक्ट जी होती ती अतिशय साधारण करून टाकली होती। हे सरन्यायाधीश आल्यापासून यांनी या ॲक्टमध्ये अगदी कडक संशोधन केलं आणि जो माणूस जातीवादीपणा करेल, एखाद्या दलित समाजावर अन्याय करेल, त्याच्यावर कडक कारवाई करण्याचं फरमान त्यांनी सोडलेलं आहे। त्या माणसाला जामीन होणार नाही। तो माणूस सर्वोच्च न्यायालयावर बसून, सर्वोच्च पदावर बसून सगळ्या समाजाचे न्याय हिताचे काम करत असताना त्याच्यावर अशा प्रकारे हल्ले होतात। या हल्लेखोरांचा तोंड फोडण्यासाठी, त्यांच्या छातीवर लाथ मारण्यासाठी आम्ही सर्व इथे एकत्रित आलेलो आहोत।
मी स्वतः रिपब्लिकन पार्टीच्या वतीने या आंदोलनाला माझा अंतःकरणापासून पाठिंबा जाहीर करतो आणि माझे दोन सदस्यांना सर्वांना सांगेन की आपली जात पात धर्म सर्व बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने संविधान वाचवण्यासाठी आणि बाबासाहेबांचे जे विचार आहेत हे जर वाचवायचे असतील तर आपल्याला सर्वांना एकजुटीने एकत्र येऊन कुठलाही याच्या पुढे जोही आंदोलन असेल जोही कार्यक्रम असेल आपण मोठ्या प्रचाराने भ्रष्ट झालेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रही कुठं मागे नाही। या काही गोष्टी ज्या आहेत या कुठेतरी लपवायच्या आहेत जनता रोडावर येऊ नये लोकांनी विचारू नये म्हणून या लोकांनी हे सर्व कृत्य चालू केलेलं आहे। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर हा जो ज्यांनी हल्ला केलेला आहे या काल परवा राकेश किशोर तिवारी नामक एका माथेपुरी वकिलाने भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावर हल्ला करण्याचा जो प्रयत्न केला त्याचा निषेध करण्यासाठी मालेगावच्या तमाम संविधानप्रेमी नागरिक या ठिकाणी आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याजवळ आम्ही निदर्शनं आणि धरणे आंदोलन करीत आहोत। 2014 नंतर ज्यांना मनुस्मृती मान्य आहे संविधान मान्य नाही अशा लोकांची राजवट या देशावर आलेली आहे आणि म्हणून दिवसाढवळ्या संविधान जाळलं जातं। त्याचबरोबर सरन्यायाधीशांवर बूट हा उगारला जातो। भारतीय न्यायालयावर एक दबावाचं राजकारण त्या ठिकाणी केलं जातं। जी लोक विरोधात आवाज उचलतात त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम केलं जात आहे। पार्ट्या फोडल्या जात आहेत। तरुणांना वेगळ्या दिशेने नेण्याचे काम हे सरकार करत आहे। अशा परिस्थितीमध्ये भारत हा विनाशाकडे झुकलेला आहे आणि म्हणून इथला सत्सद्विवेक बुद्धी असलेला तरुण या घटनेच्या निमित्ताने एकत्र झालेला आहे आणि तो या सरकारला जाब विचारत आहे। त्याला जाब विचारण्याचं सामर्थ्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेलं आहे। जे संविधानाने आम्हा सगळ्यांना जो समान न्याय अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या अंतर्गत आम्ही या सरकारला जाब विचारतो की तुम्ही त्या वकिलाचं काय करणार आहात, या संविधानाचं काय करणार आहात आणि जर तुम्ही तुमच्या हातून काही होत नसेल तर तुम्हाला बदलण्याची ताकद या तरुणांमध्ये आहे। याचा निकाल लावण्यासाठी आज मालेगावचे संविधानप्रेमी लोक या ठिकाणी जमलेले आहेत।